आता आम्हाला जायचं सचिनच्या ऑफिसला, त्यांना डब्बा द्यायचा आहे आणि डब्बा दिल्यानंतर आम्हाला तिथून जायचं समोर. तर कुठं जायचं आहे तिथं तुम्हाला गेल्यानंतर माहितीच पडेल. आणि काय आता तर सचिन म्हणले होते की ऑफिसला या स्कूटीवर आणि मग तिथून मी कारमध्ये तुम्हाला घेऊन सोडतो, पण नाही म्हणते नको आपण स्कूटीवरच जाऊया. तर आता मी स्कूटीवर जाणार आहोत. तर आम्हाला आता घरापासून जे आम्हाला जायचं आहे फ्रोझनला जायचं आहे, तर फ्रोझनला शॉपिंग करायला जायचं आहे. तर तिथून आमच्या घराजवळून 10 ते 12 किलोमीटर फ्रोझन आहे. तर आता नाही आम्हाला तिथपर्यंत स्कूटीवर नेणार आहे. तर पाऊस यायला लागला तर एक झाडाखाली आम्ही थांबलो आहे. नाही तर ऑफिसपर्यंत जाईपर्यंत सगळं भिजून जातं. माहीत नाही आता फ्रोझनला जाईपर्यंत पाऊस जर थांबला तर ठीक आहे, नाही तर मग आम्हाला सचिन सोडतील असं होईल. तर आता पाऊस आणि चाल म्हणून इथं उभं राहिलो. तर बघू आता पाऊस 5-10 मिनटं जरी पाऊस थांबला तर ठीक आहे, नाही तर मग आम्हाला तसं भिजत जावं लागेल. आता सचिनला टिफिन दिलाय आणि आता आम्ही स्नेहा आणि मी निघालो. ते म्हणले होते आम्हाला सोडतो का, तर ते आम्हाला म्हणले सोडतो मी तुम्हाला, पण स्नेहा म्हणते नको मी बरोबर नेते आणि बरोबर मम्मीला आणते पाडत नाही. तर आता पाऊस खूप जास्त होऊन गेलाय आणि स्नेहाचं तोंड कसं झालं मी तुम्हाला दाखवते. नवीन ओढणी होती ना तर तिने बांधलं तोंडाला आणि पूर्ण असं सगळे निशाण पडलं तोंडावरती, एकदम लाल जरत. 1 मिनिट थांबा मी तुम्हाला दाखवते. तर स्नेहा हात दाखव. तर हे बघू शकता स्नेहाचा पूर्ण चेहरा वगैरे सगळा तिचा लाल जरा झाला पूर्ण ओढणीमुळं. तर स्नेहाचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. असा हात दाखव स्नेहा. तर हात दोन्ही हात पाड. तिचा पुरा ड्रेस सुद्धा समोरून लाल झालाय. म्हणलं जाऊ दे, असं वाटतंय की तोंडाला चापट मारली, तुझ्या तोंडावरती चापट मारली आणि त्याचे निशाण उमटले असं वाटायला लागलं. मी तोंड धुवून येऊ का पावडर लावून त्यात मला नको राहू दे काय ना. दाखव. लाल लाल झालेत पूर्ण. तर तिथं लावली पार्किंगला गाडी. आता येताना लवकर भेटली पाहिजे म्हणजे, नाही तर मग हुडकत बसावं लागेल. हेच नाही तसं नको उचलू ना, पोटा दुकान. पावसाने एकतर कधीच्या काळी आम्ही दोघी जणी यासोबत आलो, म्हणजे फ्रोझनला दोघीच आलो स्कूटीवर. आणि कधी यायचं म्हणलं तर मग सचिन पण सोबतच असतात आमच्या. पण आज आम्ही दोघी जणी एवढ्या लांब आलो, शिवाय माहीत नाही म्हणलं स्नेहा पाडती की काय. तर स्नेहा आणि एकदम असं शिवाय पावसाने काय होतं गाडी घसरते वगैरे ही सुद्धा भीती असते. तर तिला म्हणलं एका साईडनं हळूहळू चल म्हणून आम्ही आलो दोघी जणी. आता येत नाही चल ना. तर सचिन म्हणत होते की मी मला सोडतो, पण स्नेहा म्हणजे नको आम्हाला नका सोडू म्हणजे, आम्ही बरोबर जातो. आणि शिवाय हे ड्रायव्हर चांगला असला ना तर माणूस कुठं पण जाऊ शकतो. आणि ह्या ना लिफ्टची ना मला भीती वाटते, खरं सांगते. मला उभा राहूच वाटत नाही ह्याच्यावरती. आले कसं तरी. तर आज खूप सारी गर्दी आहे. तर चला आपण पण बघूया काय काय चांगलं. जिकडे बघू तिकडे खूप सारी गर्दी दिसायला लागली. बघू शकता काय करू का.
499ला आहे ही. आणि हा वाला मी स्नेहासाठी घेतलाय. त्याचा कपडा छान वाटला पण स्नेहाला नको म्हणायला लागली तरी सुद्धा मी घेतलं. म्हणलं घातलं तर घातलं, असं ठीक आहे, घेतल्यावर तर घालन म्हणूनच घेतलं. दाखव. तर घेऊन जायला काही जास्त मनासारखं काही भेटलं नाही. बराच वेळ आम्ही फिरलो तरी काही चांगले कपडे भेटले नाही. 2-3 ड्रेस फक्त घेतलेत, म्हणजे एक पॅन्ट आणि 2 ड्रेस घेतले फक्त. बाकी काही नाही घेतलं. आता चाललो घरी. शिवाय उभा राहून लाईनला म्हणा तिथं स्नेहा कपडे घालून बघत होती कोणते चांगले वाटतात कोणते नाही. तर तिथं लाईनीला उभं राहून सुद्धा माझे पाय दुखायला लागले. शिवाय फिरून फिरून सुद्धा पाय दुखायला लागले, ताण पण लागली. तिला म्हणलं होतं काय तुला बर्गर वगैरे काय खायचं असलं तर खा, पण तिला खूप जास्त घाई झाली. ती नको चल म्हणून मागे लागली. तर आम्ही आता निघालो. तर आमची आता स्कूटी हुडकतो कुठं आहे ते. तर तिकडे बाहेर गेट आतमध्ये आलो ना तर तिथं जवळच लावली होती. खूप जास्त लांब नव्हती लावली, पण खूप लांबून चलत चलत आलो तर खूप जास्त दम भरला. स्नेहा माझ्या पुढं आणि मी स्नेहाच्या पाठी. तर ती जाऊन बसली आता गाडीवर. तर चला तर घरात आलो. स्वप्नीलला खिडकी खुल्लीच ठेवली होती. सगळ्या घरामध्ये जे छोटे छोटे फुलपाखरं असतात ना तुम्हाला दिसत असते ते सगळे घरामध्ये घुसलेत आणि त्यांनी खिडकी उघडीच ठेवली. तर सगळीकडले खिडक्या उघड्या ठेवल्यात त्यांनी आणि सगळीकडले फुलपाखरं. तर घरी आलोय आणि इतके माझे तर पाय दुखायला लागलेत ना मी सांगू शकत नाही. खूप जास्त पाय दुखायला लागलेत. का तर काय होतं, एकदा फक्त आपण चेंजिंग रूम मध्ये फक्त 4 ते 5 ड्रेस घेऊन जाऊ शकत होते. तर स्नेहाने तेवढेच घेतले आणि मी तेवढे घेतले. पण असं झाले की 2-3 ड्रेस असे झाले की छोटे झाले, पुन्हा ते व्यवस्थित एकदम असे काचायला लागले म्हणून झाले, पुन्हा आकूट झाले 1-2. तर परत लाईन लावण्यासाठी इतकी लांब लाईन होती, खूप जास्त लांब लाईन होती. आणि त्यासाठी मग डबल घेऊन परत लाईन लावून परत मध्ये जाण्यासाठी. तर स्नेहा म्हणली नको आता मला घ्यायचंच नको. तिने 4 ते 5 पॅन्टी घेतले होते, जीन्सच्या पॅन्टी. आणि त्यातली फक्त तिला एकच पॅन्ट आली, बाकी 3 पॅन्टी तिने वापस दिल्या. आणि तिने 5 घेतले होते कपडे आणि मी 5 घेतले होते. मी घेतले त्यातले फक्त 2 कपडे मी आणले आणि स्नेहाने जेवढे घेतले होते आणि त्यातलं फक्त एकच पॅन्ट आणली. तर कोणते आणले ते तुम्हाला दाखवते. तर इंस्टावर रील बघून बघून लोकांनी इतकी गर्दी केली, 60% डिस्काउंट आहे कपड्यावरती म्हणून. आणि एवढे चांगले कपडे नव्हते वाटले. एवढे फिरून सुद्धा आम्हाला एवढे काही चांगले कपडे वाटले नाही. आणि बरेचसे कपडे आम्ही घेतले सुद्धा पण ते व्यवस्थित आले नाही. शिवाय इतकी गर्दी होती लांबपर्यंत, तर त्या लाईनीला उभा राहूनच माणूस थकून जायचे. शिवाय काउंटरवर सुद्धा खूप जास्त गर्दी आणि इकडे चेंजिंग रूमवर सुद्धा खूप जास्त अशी गर्दी. आणि त्या गर्दीमध्ये लाईन लावलेली, त्या लाईनीमध्ये उभा राहून माणसं अर्ध्याने माणसाने असं केलं लेडीजनं सुद्धा की हातातले कपडे डायरेक्ट तिथे ठेवले आणि बाहेर गेले का आता एवढी लाईन होती ला. तर आम्ही सुद्धा बराच वेळ थांबून सुद्धा ते कपडे काय व्यवस्थित आले आणि त्यातले 2-3 कपडे फक्त आले व्यवस्थित. तर ती घेऊन आलो आणि मग परत हे केलं, फिरलो जरासं, पण ते स्नेहाला तरी सुद्धा चांगले नाही वाटले आणि मला तर आवडलेच नाही. मी तर माझ्यासाठी एक पण नाही घेतला. 1-2 ड्रेस मला चांगले वाटले होते पण ती पण नव्हते घेतले. ती पण मला जास्त महाग वाटत होते मग त्यासाठी मी काय घेतले नाही. आणि आता एक गडबड झाली ती म्हणजे, तर यायच्या टायमाला असं झालं की 10 ते 15 मिनिटं आमची स्कूटी भेटतच नव्हती.
जिकडं तिकडं बघतो तिकडं सगळ्या गाड्या दिसायला लागल्यात आणि स्नेहा पण म्हणती माझ्या पण लक्षात आहे ना गाडी कुठं लावली ती, मला पण लक्षात आहे ना कुठं गेली लावली ती. 15-20 मिनिटं हुडकल्यानंतर गाडी शेवटी भेटली. मग आम्ही आलो आणि मस्तपैकी स्नेहाने गाडी चालवली आणि पहिल्यांदाच आम्ही दोघी प्रोझनला स्कूटीवर गेलो होतो. नाहीतर मग आम्ही जाताना चौघं कधी जायचं असलं तर चौघच जातो, नाहीतर मग तर मी स्नेहा आणि सचिन जातो. कधी कधी स्वप्नील येतो किंवा नाही, त्याचा मूड असला तर तो येतो, नसता नाही असं आहे. तर मस्तपैकी माझ्यासाठी आता ब्लॅक कॉफी नाही तर चहा बनवते, पिते, हातपाय वगैरे मस्तपैकी धुते आणि आता जेवण वगैरे माझी बनवण्याची काही इच्छा नाही. सकाळी मी काबुली चणे बनवले होते, चपात्या बनवल्या होत्या आणि भात बनवतात, त्यातलं जेवण आणखीन आहे. सकाळी मी आणि स्नेहाने फक्त एकदा जेवण केलंय, परत बाकीचं जेवण भरपूर आहे. शिवाय मी बिर्याणी सुद्धा घेऊन आलेली आहे. तर आता तर असा मस्तपैकी असा कुर्ता आहे. हा कुर्ता मला आवडला. आणखीन ह्याच्यासोबत आणखीन एक घ्यायचं होतं मला, पण ती नकोच म्हणायला लागली. हा तिच्यासाठी आणला पण तिला काय आवडला नाही आहे. त्याची डिझाईन वगैरे छान वाटायला लागली, एकदम लाईट कलर आहे, कॉटनचा आहे. तर ही घेतला, ती घेतच नव्हती. दुसरा एक इतका छान मला फ्रॉक आवडला होता. तर असा फ्रॉक एक तर जास्त करून दुसरीकडे भेटत नाही आहे आणि छान होता, पण तिने काही घेतलाच नाही. काउंटरवरती उभं राहिली होती आणि माझ्या हातात घेतल्या, तिनं मला वापस द्यायला वाटलं, टाकच मला नाहीच पाहिजे म्हणून. तर ती घेतल्याला मी पूर्ण ह्याच्यामध्ये घेऊन हिंडत होते. तो हातावर माझ्या खूप जास्त आवडला होता मला, पण तिने घेतलाच नाही आहे. स्किन कलरचा होता आणि खूप छान वाटत होता, पण तिने नाही घेतला. म्हणलं ठीक आहे जाऊ दे. मग आता एक टॉप घेतला आणि खाली जीन्सची पॅन्ट घातलेली आहे. त्याच्यावर मग ती मला कशावर बी काय बी घालायला लावली, तर म्हणलं फक्त दाखवायचं आहे 2 मिनटात. तर असा एक फ्रॉक म्हणा किंवा 1 पीस म्हणा, तर असा शॉर्टवाला आहे. खूप छान वाटायला लागला कपडा वगैरे. माहीत नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतोय, पण समोरून खूपच छान वाटायला लागला. कॉलर वगैरे आहे त्याला, तर छान वाटायला लागलं तिला घातल्यावर सुद्धा. तर ही सुद्धा माझ्या आवडीनं आणली आणि एक ती जी कुर्ता आणलेला आहे ती सुद्धा माझ्या आवडीनं आणला आहे आणि जीन्स पॅन्ट ती तिच्या आवडीनं आणली. आणि दुसरं तिला घ्यायचं होतं पण ती लाईनीमुळे तिनं घेतलं नाही, नकोच म्हणली. आता का तर लाईन परत लावावं लागेल घालून बघण्यासाठी. तर बघितलं मस्तपैकी असे 2-3 कपडे आणलेले आहेत जे आवडले ते. आणि आता जेवण वगैरे करतो. त्याच्या आधी मी चहा माझ्यासाठी करून पिते आणि सचिन पण तोपर्यंत येते तर त्यांना पण बनवते, आम्हाला दोघांसाठी चहा बनवते आणि मी पिते, त्यांच्यासाठी थोडासा ठेवते आणि स्नेहा स्वप्नीला जेवण वगैरे देते आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. शिवाय